नमस्कार दीपाली ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंगला सबस्क्राईब करा. आणि हा पहा, त्रिकोणाची लेस आली असता किंवा गोलाकार लेस आली असता साडीला पिको फॉल कसा करायचा हे दाखवत आहे. प्रथम पिकोचा दाब जोडायचा. एका साईडनं साडीला लेस आलेली आहे त्यामुळे दुसऱ्या साईडनं पिकोचा दाब जोडून पिको करून घ्यायचा पहा. आणि पिको करताना कोणत्याही प्रकारचं कापड खेचायचं वगैरे नाही पहा. कापड खेचलं की पिको हा लांबतो आणि साडी ज्यावेळेस वेअर केली जाते त्यावेळेस पिकोचा एक भाग असतो तो खाली लोंबून जातो पहा खेचल्यानंतर. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कापड खेचायचं नाही. आणि हा पहा सरळ असा पिको मी करून दाखवला. संपूर्ण साडीला पिको एका साईडनं करून घ्यायचा, दुसऱ्या साईडनं तर ऑलरेडी लेस आलेली आहे. सबस्क्राईब करून घ्या पहा. आता मी फॉल बसून दाखवणार आहे. आता फॉल बसवताना काय करायचं तर दाब चेंज करून घ्यायचा. अगोदर दाब आहे ना तो टिप मारायचा घ्यायचा. हा पहा फॉल आहे जो की मी बसवत आहे. आणि ही साडी जी आहे ती नवरीची साडी आहे हळदीची. आणि याला मला फॉल बसवायचा. आणि लेस पहा कसे आले आहे त्रिकोण त्रिकोण त्रिकोणाकडून, म्हणजे अर्ध चंद्रकोर असे गोल आलेले आहेत संपूर्ण किनारीला. आणि आतल्या बाजूने संपूर्ण वर्क आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण वर्क हे पैंजणमध्ये गुंतण्याचा चान्सेस आहे. आता हे पहा लेसच्या एका साईडला एक्स्ट्राचं फॅब्रिक आलं तर ते कट करून काढलं आणि त्याला टिप मारून घेतली. एकसारखं करून घेतलं पहा. बऱ्याचदा साड्यांना आता असंच येत आहे. पार्टीवेअर साड्यांना एका साईडला तिरकस कापड येतं ते सरळ करून घ्यायचं. आता सरळ करून घेतल्यानं का घेतलं ते मी पुढं पण कळेन तुम्हाला का घेतलं ते. हे पहा दुसऱ्या पण बाजूला तिरकस कापड आलं आहे ते कट करून घ्यायचं आणि त्याला टिप मारून घ्यायची ते उसवत जाऊ नये म्हणून. संपूर्ण वर्क आलेला आहे लेसला आणि अर्ध गोलाकार अशी लेस आलेली आहे साडीला. आणि आता त्याला फॉल कसा अटॅच करायचा हे मी दाखवणार आहे. टिपचा दाब जोडून घेतलेला आहे पहा मी. आता बऱ्याचदा काय होतं साडीच्या एका बाजूला पिको केला जातो पहा फॉल बसवताना, दुसऱ्या बाजूला हातशिलाई केली जाते. परंतु या साडीला तसं करून जमणार नाही, कारण अर्धचंद्रकोर असे लेस आलेली आहे आणि त्याला फॉल अटॅच करायचा आहे म्हटल्यावरती एका साईडनं ही टिप मारून घ्यायची आहे. त्यामुळे मी टिपचा दाब जोडलेला आहे पहा. आता काय करायचं, प्रथम प्लेन फॅब्रिक असतं पहा साडीला, खालच्या बाजूने फॉल अटॅच करायचा आहे. प्रथम मी काय केलं फॉल घेतला आणि फॉल हा धुवून इस्त्री करून घ्यायचा पहा. सिल्कमधल्या साड्यांना तर कधीच बिनधुता फॉल बसवायचा नाही, कारण तो पुन्हा आकसला जातो. त्याचे दोन्ही साईड असतात तो लेवल करून कट करून काढून दुमडून घ्यायचं. पहिल्यांदा थोडंसं अर्धा इंच आत दुमडलं पहा मी आणि टिप मारायला सुरुवात केली. पिकोचा दाब वापरायचा नाही फॉल बसवताना. फक्त याच वेळेस त्रिकोणाची किंवा चौकोनाची लेस आली असेल तर हा पिकोचा दाब आहे माझ्या हातातला तो वापरायचा नाही पहा. आणि टिप मारण्याचा दाब वापरून घ्यायचा पहा. कधी तर त्रिकोण आणि गोलाकार लेस आली असेल तेव्हा. इरी ज्यावेळेस प्लेन लेस आलेली असते त्यावेळेस किंवा प्लेन काटा आलेला असतो त्यावेळेस आहे ना पिकोचा दाब वापरावाच लागतो. एका साईडला आणि एका साईडला हातशिलाई करायला लागते पहा. प्लेन आल्यामुळे ते जमून जातं, परंतु ज्यावेळेस गोलाकार आणि अर्धचंद्रकोर असं काट येईल साडीला त्यावेळेस ते जमत नाही पहा. आता मी काय केलं हे पहा, लेवल करून घेतली होती ना जे तिरकस होतं ते, त्याचा फायदा मला इथे झाला. टिप मारण्यास सोपं झालं मला. आणि आता अर्धचंद्रकोर असं म्हणजे गोलाकार जे आलेला आहे काट त्याच्यावरती पहा मी कसा फॉल बसवत आहे. जे अर्ध गोल आहे ते खालच्या साईडला सोडून द्यायचे पहा आणि वरच्या साईडनं टिप मारून घ्यायची फॉलला आणि साडीला. आता ह्याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तुम्ही म्हणसाल की खालच्या बाजूला जे गोल आकार आलेले आहेत ते पैंजणमध्ये गुंततील ना, परंतु तसं होत नाही. कारण खालच्या साईडचे गोल हे खाली जमिनीच्या साईडला म्हणजे राहतात आपल्या टाचच्या बाजूला आणि टाचपर्यंत साडी वेअर केली जाते पायाच्या. आणि टाचेच्या बाजूला हे गोल राहणार आणि ते पैंजणच्या बाजूला येणारच नाहीत गोल वरच्या साईडला. त्यामुळे कोणत्या प्रकारचं हा काट आहे तो पैंजणमध्ये गुंतणार नाही. हा पहा कसा फॉल मी बसवला आहे. गोल आहेत ते खालच्या साईडला राहिले, फॉल आहे ते वरच्या साईडला राहिलं, पण असं वाटतच नाही की साडीला गोल आकार आहे आणि फॉल बसवला आहे. एवढा सुंदर फॉल मी तुम्हाला बसवून दाखवला. प्लीज इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता या साईडनं टिप मारून घेतल्यानंतर हे पहा असा लुक तयार झाला. आता दुसऱ्या साईडनं हातशिलाई करायची. त्यासाठी हातशिलाई कशी करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे. हातशिलाई करण्याची सोपी पद्धत दाखवते पहा. फॉलला एक
सुईमध्ये धागा हातशिलाची सुई घ्यायची अगोदर आणि या सुईमध्ये धागा ओवून घेताना हा डबल फोल्ड घ्यायचा म्हणजे दुंबेरी घ्यायचा. सिंगल धागा हा हातशिलाला घ्यायचा नाही, कारण थोडासा जरी गुंतला कशामध्ये तरी पटकन हा निसटून जातो सिंगल घेतल्यानंतर. त्यामुळे डबल धागा घ्यायचा आणि तो पॅक राहतो साडीला पहा. आणि गाठ मारून घ्यायची. आता गाठ मारून घेतल्यानंतर काय करायचं, हातशिलाई करायला सुरुवात करायची. गाठ मारून घेतल्यानंतर हातशिलाई सुरुवात केली पहा. प्रथम खालच्या साईडला काय करायचं, फॉल आणि साडी या दोन्हीला पॅक करून अशी एक गाठ मारून घ्यायची दोन, म्हणजे हातशिलाई निष्ठच जात नाही. आणि हातशिलाई वरच्या बाजूला प्रथम करायची. अगदी नाजूक हातशिलाई करायची, एकसारख्या अंतराची पहा. लेसमधून थोडंसं जड जाणार, पुन्हा मग पटपट होणार. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. हा पहा, फॉल बसवण्याचा खूप सोपी पद्धत आहे ही. म्हणजे लेस आणि किनार ही पार्टीवेअर साडीला बऱ्याचदा त्रिकोणी किंवा गोलाकारच येते, आणि त्या साडीला कसा फॉल बसवायचा हे मी तुम्हाला दाखवलं. आता ओळताना म्हणजे त्रिकोणाच्या बाजूनी पुन्हा आडवं उभं येऊन पुन्हा आडवं येताना एक गाठ मारून घ्यायची पहा साडीला आणि फॉलला, आणि हातशिलाई करायची. आणि प्रत्येक वेळेस 12 इंच 10 इंच किंवा 4 इंच किंवा 8 इंच एवढं अंतर झाल्यानंतर एक गाठ मारून घ्यायची धाग्याने, सुईच्या धाग्याने साडीला आणि फॉलला. म्हणजे फॉल जरी ओढल्या गेला कशात गुतून तरी तेवढाच ओढतो, जास्त ओढत नाही पहा. सबस्क्राईब